घरात जर कोणाला मेथी आवडत नसेल ना, तर या पद्धतीने एकदा बनवून द्या. रोजच मेथी खातील तेही आवडीने. तर त्यासाठी ना इथे माझ्याकडे मेथी होती. तर मेथी ना आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला ना या पद्धतीने बारीक-बारीक कट करून घ्यायची. यासोबतच मी इथे कांदा घेतलाय. कांदा देखील आपल्याला बारीक-बारीकच कट करून घ्यायचा आहे. आता हा साईडला ठेवून घेऊया. यानंतर मी इथे 1 टमाटर घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला बारीक-बारीक कट करून घ्यायचा आहे. आता हे सगळं आपण कट करून साईडला ठेवून घेऊ आणि आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. यासोबतच एक छोटासा तुकडा कलमीचा घालायचा आहे. इथे 3 ते 4 मी इथे काळी मिरी घेतलेली आहेत, ते घालून घेऊया. यासोबत आता बारीक चिरलेला कांदा आहे ना, तो घालायचा आणि आता हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. हलकासा हा परतून झाला नंतर याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे बारीक कट करून घेतलेली आहे, ते घालायची आहे. यासोबतच 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आलं लसणाची पेस्ट आहे ना, ती कच्चीच आहे, त्याच्यामुळे चांगलं परतून घ्यायचं. तर आता बघा इथे रंग चेंज झालेला आहे, म्हणजे पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत. तर लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं. हे मसाले मिनिटभर परतून घ्यायचे, खूप जास्त परतायचे नाही. नंतर याच्यामध्ये लगेचच बारीक कट करून घेतलेला टमाटर टाकून घ्यायचा आहे. आता टमाटर आपल्याला थोडासा परतून घ्यायचा. हा टमाटर परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ताजं अर्धा वाटी दही घ्यायचं आहे. दही ना ताजं असलं पाहिजे, खूप जास्त आंबट नाही पाहिजे. आता आपल्याला हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता या मसाल्याला चांगलं थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ, कारण आपण याच्यामध्ये दही घातलं आहे ना, तर या पद्धतीने तेल सुटतं. आणि नंतर लगेचच आपण जी बारीक कट करून घेतलेली मेथी होती ना, ते घालायची आहे आणि 1 वाटी हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घ्यायचे आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे. आता झाकून याला शिजवून घ्यायचं, कारण मटार आणि मेथी आहे ना, ते कच्चेच वापरले. तर आता बघा झाकून मी इथे 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेतलेले आहेत. तर बघा आता याचा मेथी बघा मस्त अशी सॉफ्ट शिजलेली आहे. आता वरून ना 2 चमचे फ्रेश क्रीम टाकायचं आहे, नाहीतर मग दुधावरची साय असते ना, ते घालून घ्यायची आणि परत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे मलाई किंवा साय घातल्यानंतर ना 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ याला गॅसवर ठेवायचं नाही. तर बघा या पद्धतीने मस्त अशी चमचमीत आपली मेथी आणि हिरव्या मटारची भाजी तयार होते. एकदा नक्कीच करून बघा. पराठ्यासोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय.